पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता मी मंचावर आमंत्रित करते मुक्ता आत्माराम शिंदे यांना। आणि त्यात त्या पारंगत असणे ही एक नॉर्मल गोष्ट आहे। आम्ही किती बायकांना अनेक वाद्य वाजवताना पाहिले, पण कुठल्याही बाईला संबळ वाजवताना नाही पाहिली। काय हो? तुमचं म्हणणं बरोबर आहे। आणि तुम्ही सांगा मला की संबळ हे वाद्य तुमच्या हाती कसं काय आलं आणि स्पर्धेत हे वाद्य यावं यामागचा तुमचा एक उद्देश काय होता? तुमचा नक्की हेतू काय आहे? माझे वडील आत्माराम शिंदे हे लय मोठे संबळ वादक आहेत। त्यांना पाहूनच मला संबळ शिकण्याची आवड निर्माण झाली। खरं तर आपल्या समाजात बाईला संबळ वाजवू नाही देत, कारण तशा काही रीतीभाती आहेत। समाजाच्या भीतीनं आईने मला कधीच संबळ वाजवू दिला नाही। पण जेवढा संबळ मायापासून लांब जात राहिला तेवढाच आतवर खोलवत साचत गेला। अण्णांचा म्हणजेच माया वडिलांचा दम्याचा आजार वाढत गेला। मग पुढे त्यांना वाजवता काही येईना, म्हणून समाजाचा विचार न करता पोटा पाण्यासाठी विरोध जुगारून मी संबळ हातात घेतला। आणि आज हाच संबळ मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करून दे। कोणतंही वाद्य वाजवणं ही एक कला आहे। कोणतीही कला स्त्री पुरुष बघत नाही, ती सगळ्यांमध्ये सारखीच असती। त्याला परंपरेचं नाव देऊन रीतीभातीची भीती घालून बायकांपासून लांब नाही ठेवायला पाहिजे। आणि मला या स्पर्धेच्या निमित्तानं हेच सांगायचंय की प्रत्येक कलेवर पुरुषांएवढा आमचा पण हक्क आहे। आमच्या आत पण संगीत आहे, आमची बोटं पण अशी वाऱ्याच्या वेगानं थिरकू शकतात। त्यामुळे समाजाची भीती घालून आम्हाला घरात डांबून नका ठेवू। समाजाचा विचार केला असता तर कृष्णाच्या बासरीवर कधी राधा डोललीच नसती ना, मीरेच्या विनेतून कृष्ण वेदना बोलली असती। आहोजीनं तांडवातून राक्षस मारला, त्या कलेला कशाची भीती? स्त्रीच्या पायात खोडा घालणाऱ्या प्रत्येकाला मला हेच सांगायचंय की आता आम्हाला अडवू नका। तर सध्या तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान काय वाटतं? घरातल्या माणसांच्या इच्छा जपणं आणि आपली कला जोपासणं। आणि खरं तर हे फक्त मावं नाही, तर प्रत्येक देशातल्या प्रत्येक स्त्री कलाकार समोरचं मोठं आव्हान आहे। पण कित्येक अशा बायका आहेत ज्यांनी आपल्या सपनांचा त्याग न करता ही आव्हानं पेलून दाखवली। आणि आज मी माझ्या डोळ्यासमोर त्यांचा आदर्श ठेवणार आहे। आणि त्यांनी जसा रस्ता शोधून काढला तसा मीही शोधून काढणार। तुम्ही जे बोललात ना ते आम्हाला खरं होताना पाहिजे। तुमचा दृष्टिकोन कळला आम्हाला। आता तुमची कला पेश करा, होऊ द्या सुरू।
सांगून सांगून काय सांगितलंय तर भाकरी. काय आता ऑनलाईन बघते. बाजरीचं पीठ, बापरे, ही तर थापावी लागते. म्हणजे लाटण्याची काहीच गरज नाहीये तर. अशी कशी गरज नाही? हे लाटणं त्या वेचच्या आईच्या डोक्यातच घातलं पाहिजे. मुलगी बघायला गेल्यावर तिला भाकरी करायला कोण सांगतं? ह्यातून फक्त आईच वाचवू शकते आता मला. रेणुकाने सांगितलं होतं आम्हाला बीट बद्दल, म्हणजे सगळं सांगते ती आम्हाला घरात. हॅलो रेणुका, तुला माहितीये का इतके वर्षात पहिल्यांदा फोन केलायस तुम्हाला. आता ही वेळ आहे का हे सगळं बोलायची? तू प्लीज किचन मध्ये आणि मला मदत कर. आता कळलं म्हणून तुला सारखं सांगत असे स्वयंपाकघरात ये, जरा बघ शिक काहीतरी. आता कशी पंचायत झाली पाहिलीस ना. आई आता हे सगळं बोलायची गरज आहे का? तू येणारच का आता इथे मला मदत करायला? अगं मी कशी येऊ? वेदची आई समोर बसली ना, त्यांना काय सांगू मी? मला काही म्हणालात का वहिनी? नाही, ते बहिणीचा फोन आलाय, त्यांना सांगत होते की वेदचे आई वडील आले, ते समोर बसलेत म्हणून सांगत होते. एक मिनिट. किशोरी, मी करते हा तुला नंतर फोन. हा आलेस ना पाहुणे घरी? हा करते. ठेव ठेव. आई तुम्ही बसा, आले मी. अहो तुम्ही कुठे निघालात? बसा ना, आपण गप्पा मारूया. ही बाई फारच ती ही चलाक आहे. मला वाटतं ती काय वहिनींनी इथून हलू द्यायची नाही आता. अगं वैजयंती, काही छोटं मोठं काम असेल तर आपल्या मुक्ताला सांग ना. मुक्ता कुठे आहे? आत आहे, आवरत असेल. एवढा वेळ? अगं सारंग पण नाहीये, मुक्ता पण नाहीये, कुठे गेलेत? रावसाहेब, काय टेन्शन नाही ना? अहो कशाचं टेन्शन, सगळं छान चाललंय. ठीक आहे. हा हा हा, तुम्ही टेन्शन नका घेऊ अजिबात. रेणुकाला बरोबर जमते भाकरी करायला. अशी मस्त गोल गोल भाकरी करेल आणि असं चविष्ट एकदम भरीत करेल. रेणुकाताई, अहो काय केलंय? अहो पराजीमध्ये भूकंप झाला असं वाटतंय. मग काय करू? तुम्हाला माहिती आहे ना, मला स्वयंपाक बनवता नाही येत. तर त्या गावरान लोकांनी मला भाकरी आणि भरीत करायला सांगितलंय. अरे अहो या पाहुण्यांनी बरं नाही केलं ग बया, तुम्हाला भाकरी कराया लावलंय ग बया. दामू काका, अहो तेच सांगतोय ना, त्या पाहुण्यांनी काय तुम्हाला भाकरी करायला लावली होय? अहो मी तुम्हाला सांगतो, मला जर भाकरी येत असते ना, अहो मीच करून दिली असती. पण एक सांगू का,
तुम्ही आहे ना स्वयंपाक कसा बनवायचा हे शिकून घ्यायला पाहिजे तो. आता तुम्हीच राहिले होतात मला अक्कल शिकवायचे. हे बघा, तुमचं काम करा आणि गपचूप निघा इथून. वय मी कशाला आलो तो बरं. चालते. वैजंती, अगं मुक्ता कुठं आहे? कुठे असणार? आई घरातच आहे. सकाळची आवरावर चालू आहे ना, म्हणून जरा उशीर झाला असेल. असं अरे बोलवा ना त्यांना. तुमच्या मुलाला सुनेला भेटायची खूप इच्छा आहे आमची. हो, मी आल्यापासून शोधतेय तिला. वेद कडून तिचं कौतुक ऐकल्यापासून तिला भेटायची उत्सुकता लागली आहे बघा. हो, येईलच. येईल. आल. तू बस, मी बघतो. नाही, तुम्ही बसा, मी बोलून आणते ना. अगं बस, वहिनींबरोबर गप्पा मारत मी आलो आम्ही. अरे देवा, काय होणार आहे आता? हे दोघही घरी नाहीयेत. सारंग, मुक्ता, दादा हाक मारलीत का? कुठे आहेस तू? खाली सगळी लोक जमले, ते पाहुणे आलेले आहेत, ते वाट बघतायत, विचारतायत सारखं. हो दादा, अहो मी येणारच होतो पण मला थोडा उशीर लागला. तुला घरातल्या घरात यायला पण उशीर होतो. अहो नाही, मी तिथे गेलो होतो ना. तिथे म्हणजे कुठे? ते आपलं ते हे टॉयलेट. टॉयलेटला? हो. एवढा उशीर टॉयलेट मध्ये बसला होतास? हो, ते काय झालं दादा, ते जरा माझं पोट खराब झालंय ना. पोट खराब व्हायला काय झालं? औषध घे, जरा काळजी घे. एक दिवस लंघन कर, पूर्ण दिवसभर आराम दे पोटाला, म्हणजे बरा होशील. आणि लवकर ये आता खाली. हो. आणि मुक्ता कुठं आहे? मुक्ता का तिचं पण पोट खराब झालं? काय झालं? दोघांचं एकत्र कसं दादा? तुम्ही पण ना काही जोक मारता. हा, होऊ शकतं बाबा, नवीन नवीन नवरा बायको. हो हो. मुक्ता किचन मध्ये दादा. ठीक आहे, ये लवकर खाली ये. वाट बघतोय आम्ही. हा, आणि सांभाळ. हो. अरे बापरे, हे काय करताय? ता बरं झालं तू आलीस. जीवा जीवाला ग. वेदच्या घरच्यांनी मला भाकरी आणि भरीत बनवायला सांगितलंय. अच्छा, असं होय. मला वाटलं या भाकरीचंच भरीत करताय. तुला माहितीये ना, मला हे सगळं नाही येत बनवता. कधीच नाही बनवलं मी हे. त्यामुळं आधी मध्ये किचनचं तोंड पाहायला पाहिजे ना. झालं? मला तुझी नाही नॉनसेन्स बडबड ऐकायची नाही. ठीक आहे, माझी बडबड पण नको आणि मी इकडे थांबायला पण नको. मी येते. नाही मुक्ता प्लीज थांब. मला भाकरी बनवून देशील का? देते. थँक्यू व्हेरी मच. या. किती वेळेवर धावून आली माहितीये का तू? आज तर माझी इज्जत पणाला लागली आहे माहितीये. माझी काय, अख्ख्या नगरकर घराण्याची इज्जत पणाला लागली आहे. आता सगळे तिथे आहेत, पण त्यांचं सगळ्यांचं लक्ष इकडे असणार आहे. पण बिचाऱ्या वेदभाऊंच्या घरच्यांना थोडीच माहित की यांच्या पोरीला काहीच येत नाही. काहीच येत नाही म्हणजे? मुक्ता, शब्द जरा जपून वापरा. ठीक आहे, त्यापेक्षा मी इकडे थांबतच नाही. थांब. लगेच मनाला लावून घ्यायची काही गरज नाही. 2-3 भाकऱ्या बनवून दे आणि जा. ठीक आहे, मी बनवून देईन भाकऱ्या, पण माझी एक अट आहे. कोणती अट? तुम्ही मला
मुक्ता नाही, वहिनी म्हणायचं. काय वेड लागलंय का? वहिनी म्हणणार की नाही? ब्लॅकमेल करतेस मला? तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण तुम्ही मला वहिनी म्हणल्याशिवाय मी काही भाकरीला हात लावत नसती. मी तुला मुक्ताच म्हणणार. ठीक आहे. अगं असं का करतेस तू? वहिनी म्हणणार की नाही? नाही म्हणणार, मला नाही जमणार ते. ठीक आहे, मग मी पाहुण्यांमध्ये जाऊन गप्पा मारीत बसते. मी भाकरीच्या नावावर जे काय आहे ते बनवून घेऊन या. वहिनी, काय म्हणाला? परत एकदा म्हणा ना. वहिनी, लई गोड वाटत तुमच्या तोंडूने ऐकायला. आता बघा भरीतन भाकरी कशी होते ते. या, पाणी द्या. आता येऊ दे ना, म्हणजे बराच वेळ झाला ना. झाला असेल आतापर्यंत. झालंच असेल, येईलच तितक्यात. आलीच रेणुका. घ्या ना. वा, भाकर तर अगदी एकदम खरपूस भाजली आहे. रेणुका, तुझ्या हाताला चव एकदम मस्त आहे. 100 पैकी 101 गुण तुला. आमच्या जिभेची चिंता मिटली म्हणायची. तू भाकरी इतकी छान बनवली आहेस म्हणजे तू सुगरण आहेस. या कोण? अरे हा, हे सांगायचं राहून गेलं. ही माझी सून मुक्ता, सारंगची बायको. वा रे वा दादा, जिला ह्या घरची सून कधीच होऊ देणार नाही अशी शपथ घेतली होती, तिलाच सगळ्यांसमोर आज मिरवतोय. माझी सून, माझी सून असं अभिमानाने या लोकांना सांगतोय. गेली रे गेली, सगळी मुसळ केरात गेली. अरे राहू दे, राहू दे. आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. मला एक शंका येते. शंका कसली काका? हा छान आहे की भाकरी. हा छान आहे ना. हो, आत्याचा फोन. तिच्या पसंतीवर भरपूर काय काय निर्भर आहे. हा आत्या. हो, आम्ही घरीच आहोत नगरकरांच्या. मुलगी अरे मुलगी दिसायला सुंदर आणि सुशील तर आहेच, पण काय सुगरण आहे. हो 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 हो. हा बर बर, बाकीचं आल्यानंतर सांगतो. आत्याचा फोन होता. तिने तिच्यातर्फे विचारायला सांगितलंय मुलीला पूजा अर्चा, आरती मंत्रावर येतं की नाही. अहो येतच असणार दादा. त्यांच्या घरात देवीचं ठाणं आहे आणि रावसाहेब तर देवीचे मोठे उपासक आहे, त्यामुळे त्यांनी मुलीला सगळं शिकवलेलं असणार आहे.
रेणुका एक काम कर, मस्त गायत्री मंत्र म्हण, सगळं वातावरण प्रसन्न होईल.